अंबाजोगाई शहरातील सर्व पक्ष जे की लोकांच्या प्रश्नाशी बांधील आहेत असे सर्व पक्ष मिळून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई यांचे अधिष्ठाता यांच्याशी रुग्णांच्या प्रश्नावरती आणि या संस्थेमध्ये असलेल्या विविध समस्यांवरती एक आमचं सर्वपक्षीय डेलिगेशन डीन साहेबांना भेटलं। तिथं विविध प्रश्न मांडण्यात आले। त्या विविध प्रश्नांच्या अनुषंगानं माननीय डीन साहेबांनीही योग्य तो प्रतिसाद दिला। जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाच्या अनुषंगानं येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कार्यवाहीचं आश्वासन दिलेलं आहे आणि आमचे हे सर्व प्रश्न इथे जे काही ग्रामीण भागातून रुग्ण येतात या रुग्णांच्या समस्ये संदर्भातले होते। जसे की या रुग्णालयामधील विविध डॉक्टर हे बाहेरून रुग्णांच्या नातेवाईकांना गोळ्या औषधे तसेच विविध तपासण्या करण्यासाठी बाहेरून आणल्या जातात यावरती बोलणं झालं। कार्यालय परिसरातील सिटी स्कॅन MRI सोनोग्राफी यावरती बोलणं झालंय। कार्यालय परिसरामध्ये विविध बांधकामे चालू आहेत या बांधकामांच्या कधी पूर्ण होणार या संबंधामध्ये बोलणं झालेलं आहे। अशा सर्व प्रश्नांवरती आमच्या या सर्वपक्षीय डेलिगेशननं अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी केली आणि डीन साहेबांनीही तेवढाच चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला आहे। डेलिगेशन आमचं इथं आलेलं आहे आणि आपल्या रुग्णालयामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या जे काही संपत नाही आहेत आणि जी की प्रत्यक्ष रुग्णावर त्याचा इफेक्ट होतोय। बांधकामविषयक समस्या असतील, नंतर इथं रेसिडेन्शियल समस्या असतील, रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रश्न आहेत, रुग्णांचे प्रश्न आहेत, असे खूप प्रश्न आहेत। त्यापैकी आम्ही काही टिपिकल मुद्द्यांवरती तुमच्याशी बोलण्यासाठी आलो। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आमचा इथं ओपीडीचं काम किती वर्ष अजून चालणार आहे, नवीन ओपीडी कधी हँडओव्हर होणार आहे। येत्या 15 ऑगस्ट पूर्वी ती नवीन ओपीडी हँडओव्हर व्हावी। जर का तसं नाही झालं तर 16 ऑगस्टला आम्ही तिथे गाड ओकून देऊ, कारण बरेच वर्ष त्या ओपीडीचं काम चालू आहे। हा एक आमचा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे रुग्णांना पुरवण्यात येणारं अन्न जेवण, ज्याचं की वर्षाकाठी आपण एका कंपनीला 3.5 लाख रुपये केवळ रेशनचं पुरवतो आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। ती डाळ बघितली ना तर कुठलं तरी पाणी वाटते। अशा पद्धतीचं निकृष्ट अन्न पुरवलं जाते, त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे।